30 सप्टेंबर लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। काल सोमवार होता। काल 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात 3000 रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये त्यांना मिळाले आहेत। काल सोमवारी ज्या महिलांना 3000 रुपये मिळाले नाहीत त्यांना आज मंगळवार दुसरी यादी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केली आहे। त्यामध्ये पुढील 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आज करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे 3 दिवस पैशांचं वितरण करा। म्हणजेच त्या ठिकाणी 29, 30 आणि 1 ऑक्टोबर असं 3 दिवस या ठिकाणी निवडले आहेत। म्हणजेच काल तशा प्रकारे सोमवारी काल महिलांना 3000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये जमा या ठिकाणी करण्यात आले आहेत। आज मंगळवार आहे, 30 सप्टेंबर आहे। 12 जिल्ह्यांची दुसरी यादी सकाळीच आता प्रसिद्ध करण्यात आली होती। सकाळीच डीबीटीचं बटन दाबून एकनाथ शिंदे साहेबांनी 3000 रुपये महिलांच्या बँकेमध्ये सोडण्यात आले आहेत। आजच्या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर म्हणजेच 15वा हप्ता आणि ऑक्टोबर म्हणजेच 16वा हप्ता दोन्ही एकत्र 3000 रुपये सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहेत। तुम्हाला काल सोमवारी जर 3000 रुपये जमा झाले नसतील तर आज तुम्हाला 100% तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये या ठिकाणी आता येणार आहेत। कारण डीबीटीच्या माध्यमातून ही प्रोसेस असल्याने 3 दिवसांमध्ये महिलांना हे पैसे त्या ठिकाणी सोडण्यास ऑर्डर दिल्या। काल सोमवारी अनेक महिलांना बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये आले आहेत। आज मंगळवार आहे। आज पुढील 12 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला 3000 रुपये पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले, ज्या लाडक्या बहिणीने आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याला लिंक केलेले आहे त्यांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही। सर्वांच्या खात्यावरती 3 दिवसात सोमवार, मंगळवार, बुधवार असं 3 दिवसात 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। परंतु काही जिल्ह्यांमध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे आता महिलांसोबत पुरुष पण लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून पैसे घेऊ लागल्याचं सरकारच्या चौकशी दरम्यान उघडकीस आलं आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना यामध्ये वगळून फक्त काही ठराविकच लाडक्या बहिणींना आज या 12 जिल्ह्यांमध्ये मंगळवार त्या ठिकाणी 30 सप्टेंबर आज पैसे या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। त्यामुळे इथून पुढे लक्षपूर्वक बघा, कारण काल ज्या लाडक्या बहिणींना सोमवारी पैसे मिळाले नाहीत त्यांना आज मंगळवार दुसरी यादी आता जाहीर करण्यात आल्या। लाडक्या बहिणींचा आज मंगळवार आता 30 सप्टेंबर गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण नवरात्रीचं शेवटचा दिवस आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकारला आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे आता पुरुष त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी हप्ता घेऊ लागलेत। म्हणजे आता हे पैसे खरंच गोरगरीब आणि गरजू महिलांपर्यंत जायना झालेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आता चौकशी सुरू केल्या आणि यामध्ये अनेक त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना वगळून आता खरोखर ज्या गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच हा हप्ता या ठिकाणी सोडण्यात आला आहे। त्यामुळे तुम्हाला ई-केवायसी देखील करायला सांगितलंय। तुम्हाला पण बातमी कानावर नक्कीच आली असणार की ई-केवायसी करा अन्यथा लाभ बंद होईल। होय लाडक्या बहिणींनो, ते खरं आहे। तुम्ही ई-केवायसी केल्यावरच तुम्हाला नोव्हेंबर पासून पैसे मिळतील, अन्यथा तुम्हाला हा लाभ बंद करण्यात येईल। त्यामुळे लाडक्या बहिणींना थोडं कामच लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज मंगळवार आहे, 30 सप्टेंबर आहे। 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, कालपासून पैशांचं वितरण होऊ लागले। एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून आता त्या ठिकाणी पैशांचं वितरण केलेलं आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं 2 मेसेज काल सोमवारी लाडक्या बहिणींना आले आहेत। पहिला मेसेज सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपयाचा, दुसरा मेसेज ऑक्टोबर महिन्याच्या 1500 रुपयाचा। तशा प्रकारे आज सरकारने निवडलेल्या जे 12 जिल्हे आहेत त्या तुम्हाला पण आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून आता लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला खात्यावरती जमा होतील। म्हणजेच आता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं डीबीटीचं बटन सकाळीच दाबले, परंतु बँकांचा सर्व्हर डाऊन असल्याने सकाळपासून त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी बँकेत पडण्यास थोडा लेट होत आहे। म्हणजेच आता दुपारी 4 ते 5 रात्री 12 वाजेपर्यंत फास्ट प्रोसेस बँकांची सुरू राहील असं बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे आज मंगळवार आहे, 30 सप्टेंबर आहे। आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा आणि 16वा 2 हप्ते वितरण करण्यासाठी डीबीटीचं बटन एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। आता तुम्हाला यादी सांगत आहे कोणत्या 12 जिल्ह्यांची पहा। लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा आणि 16वा हप्ता या ठिकाणी
आज मंगळवारी सोडण्यास मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा या ठिकाणी कोणकोणत्या महिलांना हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही याची यादी देखील एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर आता उत्तर दिल्या। पत्रकारांनी महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही ई-KYC करायला होत आहात, तसेच अनेक महिलांना पैसे मिळाले झालेत, मग नेमकं कोणत्या महिलांना वगळून कोणत्या महिलांना तुम्ही लाभ त्या ठिकाणी सोडलेला आहे हे सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। बघा आता या ठिकाणी ज्या महिलांचे उत्पन्न या ठिकाणी वाढलेलं आहे, म्हणजे सरकारची नियमावली होती की 2.5 लाखांच्या वरती ज्या महिलांचे उत्पन्न गेलेलं आहे अशा महिलांना योजनेतून बाहेर काढले जाणार। आणि तशा प्रकारे काल सोमवार होता, अनेक महिलांना त्यांचे उत्पन्न वाढल्याने 1 रुपया सुद्धा बँकेच्या खात्यावरती आलेलं नाही असं पाहायला मिळालं। पण ज्या खरंच नियमामध्ये बसतात, अटी शर्तीचं पालन करतात, आधार कार्ड बँकेला लिंक करतात, त्या सर्वांच्या खात्यावरती काल पण पैसे जमा झालेत। काल तुमच्या जिल्ह्यामध्ये सोमवारी पैसे जमा झाले नसतील तर आज तुमचा जिल्हा आता सरकारच्या या निवडलेल्या यादीमध्ये नक्की असणार आहे। त्यामुळे सर्वांनी आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता सरकारने अपात्र केलेल्या बहिणींचा दुसरा पॉइंट या ठिकाणी सांगितलाय, ती म्हणजे लाडक्या बहिणींनी आधार कार्डवरील पत्ता त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना चुकीचा दिला आहे। कारण बहिणींना वाटत होतं की सरकारी अधिकारी किंवा अंगणवाडी सेविका जर तपासण्यासाठी आल्या तर उत्पन्न वगैरे चेक केलं तर त्या ठिकाणी आता आम्ही अडचणीत येऊ असं लाडक्या बहिणींना वाटत होतं। कारण सरासरी जास्तीत जास्त महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती होतं, त्यामुळे महिलांनी आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिला होता। त्यामुळे ज्यावेळी महिला व बालविकास खात्याच्या आदेशाने अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी आधार कार्डच्या पत्त्यावर तपासायला गेल्या त्यावेळी त्या पत्त्यावर महिला राहत नव्हत्या, त्यामुळे अशा बहिणींना या योजनेतून वगळल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आता पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। आज त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळवार आहे, 30 सप्टेंबर आहे। कोणत्या महिलांना पैसे येऊ लागलेत बघा। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। आता यामध्ये आज मंगळवार आहे, 30 सप्टेंबर आहे, यामध्ये पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तर तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा। आता या चंद्रपूर जिल्ह्याची जर लाडक्या बहिणींची संख्या जर त्या ठिकाणी पात्र पाहायला गेली तर 2,90,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या, परंतु यामधील 40,000 लाडक्या बहिणींना नियम व अटीनुसार अपात्र करण्यात आला आहे। फक्त 2 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज सकाळपासूनच 3,000 रुपये आता पुढे सांगणार आहे त्या बँकेमध्ये जमा होऊ लागलेत। कारण बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे आता काही ठराविकच बँका या ठिकाणी निवडल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे तुम्हाला आता त्या ठिकाणी दुपारी 4 ते 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आता बँकांची फास्ट प्रोसेस सुरू होईल। त्यामुळे फास्ट पैसे तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी 4 ते 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत बँकेच्या खात्यावरती येतील असं सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे कोणत्या बँकेत या ठिकाणी पैसे सोडलेत हे तुम्ही शेवटपर्यंत आता व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। कारण आज सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं होतं, तशा प्रकारे बहिणींना 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सकाळपासून त्या ठिकाणी काहींना जमा झालेत, परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे जास्त लाडक्या बहिणींना अजून पण जमा झाले नाहीत। त्या ठिकाणी सरकारने सांगितले की 4 ते 5 वाजल्यानंतर बँकेची प्रोसेस त्या ठिकाणी फास्ट होईल आणि तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी तुम्हाला पैसे जमा होतील। आता पहिला जिल्हा सांगितला चंद्रपूर। आता त्यानंतर दुसरा जिल्हा कोणता आहे बघा। लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला जिल्हा तुम्हाला सांगितला आहे, 2 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सुचवलाय तो म्हणजे आज मंगळवार आहे, 30 सप्टेंबर आहे, परभणी जिल्हा। आता या परभणी जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या जर पाहिली तर 1,80,000 लाडक्या बहिणी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या। त्या सर्व लाडक्या बहिणींना आज 3,000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण करण्यात येणार आहे। परंतु बहिणींनो तुम्ही आता आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलाय का बघा। तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे का बघा। तुमच्या बँकेचं खातं सरकारने निवडलेल्या पुढे सांगणार आहे त्या महत्त्वाच्या बँकेमध्ये पाहिजे। मग त्या बँका नेमका कोणकोणत्या आहेत, नेमकं कोणत्या बँकेत कोणत्या जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या। पैशांचं वितरण या ठिकाणी कालपासूनच होऊ लागले। काल ज्या लाडक्या बहिणींना सोमवारी पैसे आले नाहीत त्यांना आज मंगळवारी खरोखर येणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्ही सर्वांनी 2 मिनिटांसाठी मोबाईल हातात धरून बसा, कारण व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार का नाही हे समजणार नाही। कारण काल सोमवारी लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे दोन्ही मिळून 1500 अधिक 1500 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। काल पहिला टप्पा सोमवारी पूर्ण झालाय। ज्या बहिणींना सोमवारी पैसे मिळाले नाहीत
त्या बहिणींना आज मंगळवारी तुमच्या खात्यावरती पैसे सोडण्यात येईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। टेन्शन घेऊ नका, कोणतेही त्या ठिकाणी तुमचा लाभ बंद करण्यात येणार नाही असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे आता लक्षपूर्वक बघा, आता तुम्हाला टोटल 2 जिल्ह्यांची यादी सांगितल्या, अजून आता 10 जिल्हे बाकी आहेत। या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच असणार आहे, कारण तुम्हाला काल पैसे मिळाले नाहीत म्हणल्यावर आज खरोखर त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे। आता बघा, तुम्हाला त्या ठिकाणी 3 नंबरचा जिल्हा सांगत आहे बघा, लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी 3 नंबरचा जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय, तो म्हणजे मुंबई शहर। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे, जवळपास 3,76,000 लाडक्या बहिणी 15वा आणि 16वा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 अधिक 1500 3,000 रुपये सकाळपासून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होऊ लागले आहेत। त्या ठिकाणी तुमचा जिल्हा जर मुंबई शहर असेल तर तुम्हाला आज 3,000 रुपये पुढे सांगणार आहे त्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आतापर्यंत आपण 3 जिल्हे सांगितले, अजून 9 जिल्हे बाकी आहेत। या 9 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच असणार आहे। आज तुम्ही वाट बघायचं आहे, कारण सकाळपासून पैशांचं वितरण होऊ लागले, परंतु बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे फास्ट प्रोसेस 4 ते 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आज मंगळवारी त्या ठिकाणी सुरू राहील असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। घाबरू नका, तुमच्या हक्काचे सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे दोन्ही मिळून 1500 अधिक 1500 3,000 रुपये आज सोडण्यात आलेले आहेत। आता बघा, आतापर्यंत आपण 3 जिल्ह्यांची यादी सांगितली, अजून 9 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुमचा जिल्हा सुद्धा सरकारने निवडलेल्या यादीमध्ये आहे की नाही हे तुम्हाला समजणार नाही। आता बघा, कारण पैसे कालपासूनच सोमवारी सुद्धा मिळालेत। काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे ज्यांना मिळाले नाहीत त्यांना आज मंगळवारी खरोखर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर आता 4 नंबरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे लाडक्या बहिणींनो, तो म्हणजे वर्धा जिल्हा। आता वर्धा जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर पहिला 2 लाखांच्या वरती होती, परंतु काय झालं, या वर्धा जिल्ह्यामध्ये पुरुष सुद्धा लाडकी बहीण योजनेसोबत हप्ता घेऊ लागले। त्यामुळे सरकारला हे समजणं झालं की आम्ही महिलांना हप्ता देतोय का पुरुषांना हप्ता देतोय। सरकारला 250 कोटी रुपयांचा बुरदून बसला। त्यामुळे सरकारने या वर्धा जिल्ह्यातील जवळजवळ 30,000 लाडक्या बहिणींना अपात्र केले। त्यांनी विनंती अर्ज देखील करायला सांगितले। जर तुम्ही खरंच गोरगरिबांनी गरजू असाल तर तुम्हाला आता त्या ठिकाणी लाभ बंद होणार नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता झाले 4 जिल्हे, आता बघा 5वा जिल्हा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 5वा जिल्हा निवडण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा। या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल 1500 अधिक 1500 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्या जिल्ह्याचं नाव आहे कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे। जर पाहायला गेली तर त्या ठिकाणी 2,77,000 लाडक्या बहिणी आहेत, परंतु उरलेले 27,000 लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आणि फक्त 2.5 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आणि सांगण्यात आले, जर तुम्ही जर खरोखर गोरगरिबांनी गरजू लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा विनंती अर्ज करायचा आहे आणि मगच तुम्हाला हे पैसे देण्यात येतील। लाडक्या बहिणींनो, ही सगळी प्रोसेस का झाल्या, नेमकं त्या ठिकाणी असं का सरकारने KYC वगैरे नियम लावलेत, तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी 14,000 पुरुषांपेक्षा जास्त त्या ठिकाणी पुरुषांनी लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळा केलाय। त्यांनी आता वर्षभर झालं महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे घेतले आहेत। त्यामुळे सरकारला हेच कळण झाले की आम्ही गोरगरिबांनी गरजू महिलांसाठी योजना काढल्या, पण पुरुष सुद्धा हप्ता घेऊ लागलेत, त्यामुळे सरकारचा तोटा होऊ लागलाय। त्यामुळे हे सर्व नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत। आता झाले 5 जिल्हे, आता 6वा जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुचवण्यात आलाय, तो अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे अकोला जिल्हा। आता अकोला जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना सोमवारी पैसे मिळाले नाहीत त्यांना आज मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी 4 ते 5 वाजल्यापासून संध्याकाळी फास्ट प्रोसेस सुरू होणार आहे। तुमच्या बँकेमध्ये हे पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। तुमची बँक कोणती आहे हे सुद्धा बघायचं आहे, कारण बँकांचा सर्व्हर सारखंच डाऊन येत असल्यामुळे सरकारने काही ठराविकच बँका या ठिकाणी निवडल्याचं पाहायला मिळतंय। आता त्यानंतर 6वा जिल्हा कोणता आहे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर या ठिकाणी 1,80,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत। त्यांच्या खात्यावरती आता सप्टेंबरचे ऑक्टोबरचे दोन्ही मिळून 15वा आणि 16वा हप्ता 1500 अधिक 1500 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत।
लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे। आज मंगळवार आहे, 30 सप्टेंबर आहे, त्यामुळे पैशांचं वितरण कालपासूनच सुरू करण्यात आले। काल ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत त्यांना आज पैसे जमा होत आहेत। आता टोटल 6 जिल्हे बाकी सांगितले, म्हणजे अजून 6 जिल्हे 12 पैकी बाकी आहेत। या 6 पैकी 12 जिल्ह्यामध्ये म्हणजेच आता 6 जिल्हे 12 पैकी सांगितले, 6 जिल्हे अजून तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हे 6 जिल्हे कोणते आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे इथून पुढे सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे। आता बघा, 7वा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे गडचिरोली जिल्हा। आता गडचिरोली जिल्ह्याची जर त्या ठिकाणी संख्या पाहायला गेली तर 1,40,000 लाडक्या बहिणी आहे। यामध्ये पण काही पुरुष लाभ घेताना आढळलेत, त्यामुळे जवळपास 20,000 लाडक्या बहिणींना वगळून फक्त 1,00,000 त्या ठिकाणी 20,000 लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्याचे 1500 अधिक 1500 3,000 रुपये जमा करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय। लक्षात ठेवा, तुम्हाला त्याआधी महत्त्वाची सूचना देतोय, ती म्हणजे कोणत्या बँका सरकारने निवडलीत नक्की बघा, कारण तुमची जर बँक सरकारने निवडलेल्या या बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार नाही, कारण बँकांचा सर्व्हर डाऊन येत असल्यामुळे सरकारने फक्त याच काही ठराविक बँका या ठिकाणी निवडल्याचं पाहायला मिळतंय। अजून तुम्हाला 5 त्या ठिकाणी जिल्हे सांगणार आहे आणि बँका सुद्धा सांगणार आहे, कारण बँका जर वेगळ्या असतील तर तुम्हाला आज मंगळवार 30 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण होणार नाही। त्यामुळे कोणत्या बँकेमध्ये हे पैशांचं वितरण करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबले आणि अजून त्या ठिकाणी महत्त्वाचे 5 जिल्हे कोणकोणते आहेत आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता उरलेल्या 5 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे रायगड जिल्हा। आता रायगड जिल्ह्यात जर विचार केला तर लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहायला गेली तर 2 लाखांच्या वरती आहे। परंतु काही लाडक्या बहिणींनी त्यांचं उत्पन्न वाढले तरी पण हप्ता येऊ लागलेत, त्यांच्या घरामध्ये आधार कार्ड त्या ठिकाणी चुकीचं काढलंय, त्यावरील पत्ता चुकीचा दिलाय, त्यामुळे आता या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना वगळल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये तुमची जर जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या बँकेमध्ये हे पैशांचं वितरण करण्यात येणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे। परंतु आता उरलेल्या 5 जिल्ह्यापैकी दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या साईडचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना काल सोमवारी पैसे मिळाले नाहीत त्यांना आज मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 1500 अधिक 1500 2 डबल मेसेज त्या ठिकाणी येऊ लागलेत, त्यामुळे लाडक्या बहिणी आनंदाने खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता बघा, शेवटचे 5 जिल्हे सांगितले राहिले होते, त्यापैकी 2 सांगितले, तिसरा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना सोमवारी पैसे आले नव्हते त्यांना मंगळवारी या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आले। जवळपास 1,90,000च्या आसपास लाडक्या बहिणींची संख्या त्या ठिकाणी 15वा आणि 16वा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। त्या सर्वांच्या खात्यावरती आता हे पैसे वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर शेवटचे 2 जिल्हे सांगितलेत, तो म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत याची यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु शेवटचे 2 जिल्हे सांगण्यात आलेत, ते म्हणजे बीड आणि जालना। या 2 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा आज मंगळवारी पैशांचं वितरण होणार आहे। परंतु आता कोणत्या बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे बघा, आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला बँकेचा नंबर आलाय, तो म्हणजे कोटक महिंद्रा बँक, दुसरी ICICI बँक आणि तिसरी HDFC बँक। या बँकांमध्ये जर तुमचं बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलेलं असेल आणि आतापर्यंत या बँकेमध्ये 14 हप्त्याचं वितरण झालं असेल तर तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही। आज सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढच्या 3 बँका आहेत, कॅनरा बँक, युनियन बँक आणि ॲक्सिस बँक। या बँकेमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा आणि 16वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढच्या बँका सांगण्यात आलेत, ती म्हणजे 4 सगळ्यात मोठ्या गव्हर्नमेंट बँक आहेत, त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस, बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक आणि त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, नक्कीच तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण आज त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।